ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲडव्हान्स MPSCच्या यूट्यूब चॅनलवर. मी राजेश हिसेकर आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे विज्ञानामधला महत्त्वाचा टॉपिक डायगोनल रिलेशनशिप इन पिरियडिक टेबल. मित्रांनो, हा टॉपिक एकदम असा दुर्मिळ असा टॉपिक आहे. म्हणजे या टॉपिकबद्दल पुस्तकांमध्ये माहिती नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि MPSCने यावर बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला हा टॉपिक कव्हर करणे अनिवार्य आहे. या लेक्चरमध्ये तुम्हाला या टॉपिक संदर्भात मिळेल कॉन्सेप्ट, म्हणजेच डायगोनल रिलेशनशिप म्हणजेच काय आहे बुवा, नेमकं याचा अर्थ काय होतो. ठीक आहे. नंतर असे कोणते एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये की जे डायगोनल रिलेशनशिप शो करतात, कारण की आयोगाने आत्तापर्यंत त्या एलिमेंट्सवरच प्रश्न विचारलेले आहे की नेमकं कोणत्या जोड्या आहेत त्या की ज्या डायगोनल रिलेशनशिप शो करतात. ठीक आहे. नंतर तुम्हाला मिळेल एक्झाम्पल्स. ठीक आहे, की आयोगानं आत्तापर्यंत कशा प्रकारचे एक्झाम्पल्स या टॉपिकवरती विचारलेले आहेत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की डायगोनल पोझिशन म्हणजे काय. ठीक आहे. तर कारण की डायगोनल पोझिशन याचाच आपल्याला यूज करायचा आहे कॉन्सेप्टमध्ये. तर बघा, डायगोनल पोझिशन म्हणजे काय. जसं मॅथमॅटिक्समध्ये आपण समजा असा एक स्क्वेअर काढला. ठीक आहे, आणि हा काय झाला याचा डायगोनल. ठीक आहे. मग समजा हा ए इथं आहे आणि बी इथं आहे, तर आपण असं म्हणू शकतो की बा ए हा बीच्या डायगोनली सिच्युएटेड आहे, बरोबर. बी हा एच्या डायगोनली सिच्युएटेड आहे. ठीक आहे. तर ही काय झाली डायगोनल रिलेशनशिप. किंवा तुम्ही असं करू शकता, ठीक आहे, इथं पी घ्या, इथं क्यू घ्या. असं म्हणू शकता की पी हा क्यूच्या डायगोनली सिच्युएटेड आहे, क्यू हा पीच्या डायगोनली सिच्युएटेड आहे. म्हणजे डायगोनली पोझिशनचा अर्थ समजला तुम्हाला की डायगोनल पोझिशन म्हणजे काय, तर एकमेका विरुद्ध असंही म्हटलं तर चालते. ठीक आहे. चला तर मग आपण आपल्या कॉन्सेप्टकडे वळूया की नेमकं काय आहे डायगोनल रिलेशनशिप. ठीक आहे. बघा, डेफिनेशन आहे की द सिमिलरिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ डिफाइनेट पेअर्स ऑफ डायगोनली ॲडजेसंट एलिमेंट इन द सेकंड अँड थर्ड पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल इज कॉल्ड ॲज डायगोनल रिलेशनशिप. बघा काय सांगितलेलं आहे की जे काही एलिमेंट्स असतात, असे काही एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी असते. ठीक आहे. काय म्हटलं आहे की असे काही एलिमेंट्स, ठीक आहे, असे काही एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सिमिलरिटी असते. सिमिलरिटी इन द प्रॉपर्टीज. ठीक आहे. सिमिलरिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाईट पेअर्स म्हटलं. इथं एक एलिमेंटच्या बद्दल बोलले का नाही, डिफायनाईट पेअर्स म्हणजे हा ए एलिमेंट, हा बी एलिमेंट. ठीक आहे. या दोन्ही एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये काहीतरी साम्य असणार, काहीतरी सिमिलरिटी असणार. ठीक आहे. आणि हे दोन्ही एलिमेंट्स, आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, हे दोन्ही एलिमेंट्स एकाच पिरियडमधले आहे का, नाही, ऑफ डिफरंट पिरियड ऑफ पिरियडिक टेबल. ठीक आहे. मग डिफरंट पिरियड, तर मग ते पिरियड कोणकोणते दिलेले आहे इथं, तर ते पिरियड दिलेले आहे सेकंड अँड थर्ड पिरियड. ठीक आहे. म्हणजेच की सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये असे काही एलिमेंट जे एकमेकाच्या डायगोनली सिच्युएटेड आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे. म्हणजे समजा आता सेकंड पिरियडमध्ये समजा ए हा एलिमेंट असेल, ठीक आहे, आणि थर्ड पिरियडमध्ये बी हा एलिमेंट असेल आणि हे एकमेकाच्या असे डायगोनली सिच्युएटेड असतील, तर एमध्ये अशा काही प्रॉपर्टीज असतील जी प्रॉपर्टी त्याच्या पिरियडमधल्या बाकींसोबत मॅच होत नसून दुसरा पिरियड जो आहे त्या खालच्या पिरियडमधल्या एखाद्या एलिमेंटसोबत मॅच होत असते, तर त्याला काय म्हणतो आपण, डायगोनल रिलेशनशिप. कळत आहे का. बघा एकदा डेफिनेशन पुन्हा बघू आपण की सिमिलरिटी इन द प्रॉपर्टीज ऑफ डिफायनाईट पेअर्स ऑफ डायगोनली सिच्युएटेड ॲडजसंट एलिमेंट इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. ठीक आहे. कोणते हे महत्त्वाची गोष्ट आहे की पिरियड कोणकोणते पिरियड आहेत सांगितलेलं आहे इथं, सेकंड अँड थर्ड पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल. ठीक आहे. इट्स कॉल्ड ॲज डायगोनल रिलेशनशिप. कळलं. ठीक आहे. तर मग आता हे जे काही डायगोनली रिलेशनशिप तयार होतात किंवा हे जे काही त्यांच्यामध्ये सिमिलरिटी येते, तर ही नेमकं येते का, याच्यामागे रिझन काय आहे की बाबा कारण की आपण जर बघितलं की जे काही मॉडर्न पिरियडिक टेबल आहे, ठीक आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल,
तर मॉडर्न पिरियडिक टेबलची जी काही रचना आहे, तर तुम्ही जर पिरियडमध्ये बघसाल तर तुम्ही जर सुरुवातीपासून चालू केलं तर जसं तुम्ही समोर जासाल तसं काहीतरी आपल्या त्या पिरियडमध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एलिमेंटच्या ते एकमेकासोबत सिमिलर असते, काही ना काही प्रमाणात सिमिलर, काही प्रमाणात सिमिलर, ठीक आहे, थोड्या चेंज. पण जर तुम्ही ग्रुप बदलला, जर तुम्ही पिरियड बदलला, तुम्ही जर सेकंड पिरियडमधून थर्ड पिरियडमध्ये आले तर यामध्ये काही प्रॉपर्टी चेंज होतील, बरोबर. थर्डमधून फोर्थमध्ये जर गेले तर थर्ड आणि फोर्थच्या प्रॉपर्टी काय होतील, चेंज होतील. पण यामध्ये तसं होत आहे का, नाही. यामध्ये काय होत आहे की बा आता बघा एलिमेंट कोणता पिरियडमधला, एलिमेंट कोणता पिरियडमधला, सेकंड, ठीक आहे. आणि सिमिलरिटी कोणत्या पिरियडमधल्या एलिमेंटसोबत शो करत आहे, थर्ड पिरियडमधल्या, ठीक आहे. तर मग हे काय झालं, डायगोनल रिलेशनशिप झालं, ठीक आहे. मग आता हे सिमिलरिटी येतात का, तर सिमिलरिटी येण्यामागं असं वेल अंडरस्टूड कारण तर नाही आहे की बा एकदम याच कारणामुळे येतात असं 100% आणखी प्रूव्ह नाही आहे. पण काही प्रॉपर्टीज आहेत, जसं आयोनिक साईज, ठीक आहे. नंतर ॲटॉमिक साईज म्हणू शकतो त्याला आपण, ॲटॉमिक रेडाय म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर चार्ज डेन्सिटी, ठीक आहे. चार्ज डेन्सिटी हा एक यामध्ये फॅक्टर आहे जे कॉज करतात काय, डायगोनल रिलेशनशिप, ठीक आहे. तर मग आता कोणकोणते एलिमेंट असे आहेत जे डायगोनल रिलेशनशिप शो करतात, आयोगानं आतापर्यंत त्याच्यावरच प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. तर आता आपण ते बघू. बघा त्याच्यात 3 पेअर दिलेले आहेत. डायगोनल रिलेशनशिप असे जे एलिमेंट शो करतात त्याच्यात 3 पेअर आहेत, ठीक आहे. आणि ते पेअर एकमेकासोबत डायगोनली रिलेशन दाखवते. जसं पहिली पेअर आहे लिथियम आणि मॅग्नेशियम, हे दोघं एकमेकासोबत डायगोनल रिलेशनशिप शो करतात. सेकंड आहे बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, हे दोघं एकमेकासोबत डायगोनल रिलेशनशिप शो करतात. आणि थर्ड आहे बोरॉन अँड सिलिकॉन, तर हे दोघं सुद्धा एकमेकासोबत काय करतात, डायगोनल रिलेशनशिप शो करतात, ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण हे नेमकं यांची पोझिशन कुठं आहे पिरियडिक टेबलमध्ये आणि ते कशा प्रकारे डायगोनली सिच्युएटेड आहे ते बघू. आणि नंतर हे जे पेअर आहेत हे लक्षात कशा ठेवायच्या हे बघू, ठीक आहे. बघा हा आहे पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये बघा काय म्हटलं होतं मी की डायगोनल रिलेशनशिप कोणकोणत्या पिरियडमध्ये आहे, सेकंड अँड थर्ड. हे बघा सेकंड, हा आहे थर्ड, कळलं. आता बघा नंतर सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये सांगितलं की डायगोनल रिलेशनशिप शो करते आणि त्याच्या काही आपण पेअर दाखवल्या आहेत. किती पेअर दाखवल्या, 3 पेअर. पहिली आहे लिथियम मॅग्नेशियम, बरोबर. कोणती, लिथियम आणि मॅग्नेशियम, ठीक आहे. सेकंड पेअर आहे बघा बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, कोणती, बेरिलियम अँड ॲल्युमिनियम, ठीक आहे. थर्ड पेअर आहे बोरॉन अँड सिलिकॉन. ह्या जे 3 पेअर आहेत, पहिली लिथियम मॅग्नेशियम, दुसरी बेरिलियम ॲल्युमिनियम आणि तिसरी बोरॉन अँड सिलिकॉन, ह्या ज्या 3 पेअर आहेत ह्या काय करतात, आपल्याला जे डायगोनल रिलेशनशिप आहे ते शो करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं डायगोनली पोझिशन म्हणजे कोणती, तर सुरुवातीलाच आपण असं डिस्कस केलं होतं की बा समजा इथं ए काढला होता, इथं बी काढला होता, इथं सी काढला होता, इथं डी काढला होता. मग ए हा बीच्या डायगोनली सिच्युएटेड आहे, सी हा डीच्या डायगोनली सिच्युएटेड आहे, असं आपण सुरुवातीला बघितलं होतं. तसंच आता इथं बघा लिथियम, बघा लिथियम मॅग्नेशियम आहे तशीच डायगोनली सिच्युएटेड. नंतर बघा बेरिलियम आणि ॲल्युमिनियम डायगोनली सिच्युएटेड आहे. जर तुम्ही सपोज आता हे असं कन्सिडर करा की बा हा मधातलं काहीच नाही आहे इथं, ठीक आहे, हे इथं काहीच नाही आहे. आणि जर तुम्ही हा एकमेकाला जोडला आहे इथून इथपर्यंत, हा इथपर्यंत समजा हा असे जोडले, तर काय होईल, या बेरिलियमच्या बरोबर खाली इथं काय येईल, कुठं येईल, हे बघा इथं काय येईल, ॲल्युमिनियम येईल इथं, ठीक आहे. आणि म्हणजे हे सुद्धा काय झालं, डायगोनली सिच्युएटेड झालं एकमेकाच्या. नंतर हा आहे बोरॉन आणि सिलिकॉन, आपली थर्ड पेअर कोणती होती, बोरॉन आणि सिलिकॉन, हे सुद्धा काय आहे, एकमेकाच्या डायगोनली सिच्युएटेड आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी एक वेगळी डायग्राम बघू आपण, म्हणजे याच्यातनी आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. हे बघा, ठीक आहे, लिथियम मॅग्नेशियम, बरोबर, बेरिलियम ॲल्युमिनियम आणि बोरॉन आणि सिलिकॉन, ह्या 3 पेअर, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण कार्बन आणि सिलिकॉनच्या समोर जातो, ठीक आहे, आपण समोर जाऊ तेव्हा हे जे काही डायगोनल रिलेशनशिप आहे ते इथनं दिसणं बंद होऊन जाते, ठीक आहे. म्हणजे याच्यासमोर डायगोनल रिलेशनशिप आपल्याला दिसत नाही, ठीक आहे.
तर आयोगाने आत्तापर्यंत हेच विचारलं की कोणकोणत्या पेअर्स आहेत. हे पेअरमध्ये लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. म्हणजे लिथियम हा मॅग्नेशियमसोबतच, बेरिलियम ॲल्युमिनियमसोबतच आणि बोरॉन सिलिकॉनसोबतच असं चालणार नाही. लिथियम समजा बा असा जर प्रश्न दिला आयोगाने, समजा अशी जर जोडी दिली की लिथियम हा डायगोनल रिलेशनशिप शो करते ॲल्युमिनियमसोबत, तर हे चुकीचं असेल. हां, हे दोन्ही एलिमेंट डायगोनल रिलेशनशिप शो करते हे कन्फर्म आहे, पण लिथियम ॲल्युमिनियमसोबत शो करते का? नाही. लिथियम कोणासोबत शो करते? तर लिथियम शो करते मॅग्नेशियमसोबत. कोणासोबत? मॅग्नेशियमसोबत. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. चला आपण आता बघूया की नेमकं पेअर लक्षात कशा ठेवायच्या. ठीक आहे, कारण की पेअर्स कोणती कोणासोबत आहे हे लक्षात असणे आवश्यक आहे. बघा आता इथं काय लिथियम, इथं काय मॅग्नेशियम. जर तुम्ही ABCDमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनं गेले, ठीक आहे, ABCDमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनं जर गेले तर काय होईल? एल नंतर काय येते? एम येते. ठीक आहे, एल नंतर काय येते? एम येते. दुसरं कोणतं येते का यामध्ये? डायरेक्ट JKLM असं म्हणू शकतो ना आपण, JKLMN. ठीक आहे, मग काय येते? एल जवळ काय येते? एम येते. मग तुम्ही याच्यावरून लक्षात ठेवू शकता लिथियम मॅग्नेशियम. कळलं? लिथियम मॅग्नेशियम LM याच्यावरून लक्षात ठेवू शकता. दुसरी गोष्ट आहे आणखी बेरिलियम आणि ॲल्युमिनियम. ठीक आहे, मग बेरिलियम आणि ॲल्युमिनियम हे लक्षात कसं ठेवायचं? तेच आपला कॉन्सेप्ट, अल्फाबेटिकल ऑर्डर. काय? अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा अल्फाबेटिकल ऑर्डर कसं? ए नंतर काय येते? बी. ठीक आहे, इथं सरळ होतं, इथं उलटं करू आपण, BA किंवा AB. ठीक आहे, पेअर कशी बी देऊ शकते तुम्हाला? पेअर अशी बी देऊ शकते AL BE किंवा BE AL, पण आहे तर दोघं एकमेकाच्या डायगोनल सिच्युएटेडच ना. ठीक आहे, मग पहिलं लक्षात कसं ठेवसाल? लिथियम एल नंतर M, बेरिलियम आणि ॲल्युमिनियम हे पेअर कशी ठेवसाल? BA. ठीक आहे, हे LM. आता तिसरी पेअर, तिसऱ्या पेअरमध्ये आपल्याला जे काही आपण रायमिंग वर्ड बघायचो इंग्लिशमध्ये, जसं इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड ओळीच्या शेवटी राहतात, म्हणजे त्यांचा उच्चार सारखा होतो. तसेच जर तुम्ही आता हे दोघं पाहिले बोरॉन आणि सिलिकॉन, तर तुम्ही जेव्हा याला उच्चार करसाल तर बोरॉन सिलिकॉन, ऑन आहे शेवटी, ऑन शेवटी. ठीक आहे, आता जर आयोगानं इथं बोरॉनच्या जागी तुम्हाला सपोज आयोगानं अशी पेअर दिली, आयोगानं सपोज अशी पेअर दिली की बा बोरॉनच्या जागी समजा तुम्हाला असलेलं की बेरिलियम आणि सिलिकॉन. आता तुमच्या लक्षात एक गोष्ट यायला पाहिजे की इथे काय आहे? बेरिलियम, इथं काय आहे? सिलिकॉन. हे दोघं डायगोनल सिच्युएटेड आहे का? नाही. पण आपल्या लक्षात काय राहते? बेरिलियम बी होता बा आणि सिलिकॉन बी होता, तर मग हे डायगोनल रिलेशनशिप असू शकते असं वाटतं आपल्याला. आपलं काय होईल? यामध्ये आपले हे सगळे पार्ट राहतील, हे आपण एका टाईमला पार्ट बी करून घेऊ. ठीक आहे, जसे पण बरेच दिवसानंतर जेव्हा याच्यावरून वेळ निघून जाईल तेव्हा काय होईल? कन्फ्युजन होईल की नेमकं ॲल्युमिनियमची लिथियमसोबत आहे का, बेरिलियमची मॅग्नेशियमसोबत आहे का, नेमकं बोरॉनची सिलिकॉनसोबत आहे का, बोरॉनची अदर कोणत्यासोबत आहे. तर ते कन्फ्युजन टाळण्यासाठी जे काही मी एकदम असं ट्रिकनुसार सांगितलेलं आहे, तर ट्रिक नाही म्हणता येणार याला म्हणता येणार ॲडजस्टमेंट काहीतरी. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी केलेली आपण ॲडजस्टमेंट. तर ॲडजस्टमेंटनुसार कसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही? एल नंतर हे M, BA नंतर A, नंतर बोरॉन सिलिकॉन. ठीक आहे, आणि बोरॉन आणि सिलिकॉन संदर्भात आपण याच्या आधीही काहीतरी डिस्कस केलेलं आहे, एक लेक्चर याच्या आधी आपण बघितलेलं आहे. तर बोरॉन आणि सिलिकॉन हे एलिमेंट, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर देऊ शकता की बोरॉन आणि सिलिकॉन, हा तुमच्यासाठी आज प्रश्न आहे की बा बोरॉन आणि सिलिकॉन हे कोणत्या जे काही एलिमेंट आहेत आपल्या पिरियोडिक टेबलमधले, तर त्यातल्या कोणत्या ग्रुपमध्ये येते. ठीक आहे, मग मेटल आहेत, नॉन मेटल आहेत की मेटॅलॉइड आहेत की नन ऑफ दीज आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये असं सांगू शकता की बाबा बोरॉन आणि सिलिकॉन नेमकं या चारपैकी काय आहे. आपण याच्याबद्दल एकदम बोरॉन सिलिकॉन आणखी जे 4-5 जण होते एलिमेंट, तर त्याच्याबद्दल आपण एकदम व्यवस्थितरित्या डिस्कस केलेलं आहे. बघा आपण काय बघितलं सुरुवातीला? कॉन्सेप्ट बघितला आपला. ठीक आहे, डायगोनल रिलेशनशिप म्हणजे काय? प्रॉपर्टीमध्ये सिमिलॅरिटी असते,
जे डायगोनली सिच्युएटेड एलिमेंटच्या, ठीक आहे. आणि ते आपण सेकंड अँड थर्ड पिरियड सांगितले होते. हे लक्षात ठेवा, पिरियड कोणते आहेत, सेकंड अँड थर्ड. टेलिग्रामवर या टॉपिकवर मी प्रश्न अपलोड केलेले आहे 2. त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की विच ऑफ द फॉलोइंग पिरियड ऑफ पिरियडिक टेबल शोज डायगोनल रिलेशनशिप, ठीक आहे. तर मग त्याचं उत्तर काय येईल, सेकंड अँड थर्ड पिरियड, ठीक आहे. नंतर बघा कॉन्सेप्ट झाली आपली, आपण पेअर कशा लक्षात ठेवायला सांगितल्या, ठीक आहे. या अल्फाबेटिकल ऑर्डरचं आता थोडंसं आपण या विषयाच्या बाहेर जाऊ, थोडंसं भूगोलमध्ये जाऊ. एक इथं अल्फाबेटिकल ऑर्डरचा मुद्दा आलाच तर तेवढं एकदा एक तुम्हाला ट्रिक आणखी कळून जाईल. बघा तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरने जे काही कोळशाचे प्रकार आहेत, ठीक आहे, कोळशाचे प्रकार ते सुद्धा लक्षात ठेवू शकता. कसे म्हणजे उच्च प्रत ते कमी प्रत. बघा ए वरून अँथ्रासाइट, ठीक आहे, हा सर्वात उच्च प्रकार कोळशाचा, ठीक आहे. नंतर बी येते, ठीक आहे, बी वरून बिटुमिनस, ठीक आहे. नंतर अँथ्रासाइट, बिटुमिनस. तिसरा प्रकार कोणता कोळशाचा, लिग्नाइट, ठीक आहे. ए बी, बी नंतर एल, लिग्नाइट. आणि चौथा प्रकार कोणता आहे कोळशाचा, पीट, पी वरून पीट, ठीक आहे. तर तुम्ही जर हे बघितले तर ए आधी येते, बी नंतर येते, एल नंतर येते, एल नंतर पी येते. जर हे असे अल्फाबेटिकल ऑर्डर जरी तुम्ही गेले तरी तुम्ही कोळशाचे प्रकार उच्च प्रत ते कमी प्रत हे सांगू शकता, ठीक आहे. हा तुमचा भूगोलाचा एक प्रश्न इथं कव्हर झाला, ठीक आहे. आता बघू आपण आयोगाने हा जो टॉपिक आपण घेतला आज की बाबा पिरियडिक रिलेशनशिप बिटवीन एलिमेंट, तर या टॉपिकवर आत्तापर्यंत कसे प्रश्न विचारले, ठीक आहे. या टॉपिकवर आत्तापर्यंत प्रश्न कसे आले बघा. पहिला प्रश्न, ठीक आहे, हा प्रश्न आहे क्लर्क मेन्स, ठीक आहे, 2019. जे काही 2019ला लिपिक या पदाची मेन्स झाली तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे, ठीक आहे. आणि एकदम सोपा प्रश्न आहे. बघा काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत डायगोनल रिलेशनशिप असते. एकदम सिंपल प्रश्न, कोणत्या मूलद्रव्याच्या जोडीत डायगोनल रिलेशनशिप असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपण मराठी मीडियमवाले सहसा आपण काय पाहतो की पर्यायी शब्द पाहतो इंग्रजीला, मराठीमध्ये याचा पर्यायी शब्द होते विकर्ण संबंध, ठीक आहे. याचा पर्यायी शब्द होते विकर्ण संबंध. पण MPSC एवढी हुशार आहे की तो जो इंग्रजी शब्द आहे तो मराठीत लिहिते आणि ते विचारते. आता इथं बघा काय दिलं, डायगोनल रिलेशनशिप. तर आपल्याला जास्तीत जास्त जे काही विज्ञान आहे तर त्याचे इंग्रजीमध्ये शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. बघा प्रश्नाचा आन्सर काय येईल, तुम्ही याचा आन्सर आता क्लिक केलंच असेल. बघा लिथियम झिंक आहे का, नाही, कारण की एल नंतर काय सांगितलं तुम्ही, एम येते, ठीक आहे. आता बघा लिथियम सल्फर आहे का, मग एल नंतर काय पाहिजे आपल्याला, एम पाहिजे, कॅन्सल. आता बघा लिथियम बेरिलियम आहे का, मग नाही, एल नंतर काय पाहिजे आपल्याला, एम पाहिजे. मग आपला आन्सर काय असेल, तर आपला आन्सर असेल लिथियम आणि बेरिलियम. एकदम सिंपल ट्रिक, काहीच लक्षात ठेवायचं काम नाही, फक्त अल्फाबेटिकल ऑर्डर, ठीक आहे. दुसरा प्रश्न, गट क 2018, ठीक आहे. ज्याची गट क 2018ची एक्साईज एका मार्काने गेली किंवा टॅक्स असिस्टंट 1 मार्क्सने गेली, प्रिलिम्स किंवा लिपिकची प्रिलिम्स 1 मार्कने गेली, तर त्यांचा हा प्रश्न चुकला तर त्यांनी आता इथून पुढे असं व्हायला नको, त्यासाठी हे लक्ष देऊन लेक्चर बघा आणि याच्या नोट्स काढा, ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं, प्रदीर्घ आवर्त सारणीत ह्या 2 मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. आता इथं मराठीत विचारलं विकर्ण संबंध, पण जर तुम्ही इंग्रजीत पाहाल तर काय आहे, डायगोनल रिलेशनशिप. म्हणजे मराठीत बदलू शकते पण इंग्रजीत बदलते का, नाही, ठीक आहे. आता जसं आपण आपल्या पिरियड बघितल्या, जे काही आपण ट्रिक्सनुसार बघितलं होतं, एल नंतर एम, लिथियम मॅग्नेशियम आहे का, हो आहे, बरोबर. नंतर बी नंतर ए, बेरिलियम ॲल्युमिनियम आहे का, हो आहे, ठीक आहे. नंतर बी आणि एस आहे, बोरॉन सिलिकॉन आहे का, हो आहे. म्हणजे काय झालं, तिन्ही ऑप्शन जे आहेत हे काय आहेत, करेक्ट आहे. मग आन्सर काय येईल, वरीलपैकी सर्व, हे काय राहील आपलं आन्सर, ठीक आहे. एकदम सिम्पली एकदम ट्रिकने आपण लक्षात ठेवलं आहे, ठीक आहे. आता बघा तुमचं कन्फ्युजन कुठं होऊ शकते, या लिथियमसोबत प्रश्न असा बनवू शकते. आता काय करू शकते, इथं प्रश्न असा होऊ शकते की बा पुढीलपैकी कोणत्या दोन मूलद्रव्यामध्ये विकर्ण संबंध आढळत नाही, असा प्रश्न होऊ शकते हा. आणि तुम्हाला या मॅग्नेशियमच्या जागी मॅग्नीज देऊ शकते, ठीक आहे. मॅग्नेशियमच्या जागी मॅग्नीज देऊ शकते.
तर आता तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवणं आहे, इथं मॅग्नीज आहे का नाही, आणि मॅग्नीज जर आलं तर आपण बरोबर म्हणू का नाही, कारण की आता तुम्ही जेव्हा खूप दिवस होतील हे लेक्चर बघून, ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा जर पेपरमध्ये आला प्रश्न असा की बा लिथियम आणि मॅग्नीज, तुमच्या लक्षात राहील हो यमवरून काहीतरी होतं, मग मॅग्नीस आहे का मॅग्नेशियम आहे, तेव्हा आपण हा विचार नाही करत, आपण काय करतो ॲन्सर क्लिक करायला पाहतो, ठीक आहे. तर त्यामुळे हे लक्षात ठेवा, इथं मॅग्नीज आहे का नाही, लक्षात कसं ठेवसाल, ठीक आहे बा. आय नंतर सहसा आयच्या जवळ काय जी आहे, एन आहे का एम एन असं होईल का नाही, आय नंतर जी, एल नंतर एम, हे जवळजवळचे शब्द आहे म्हणून असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. हे झालं आपलं पिरियडिक टेबल आणि पिरियडिक टेबलमधलं डायगोनल रिलेशनशिप. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जो मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हा खूप महत्त्वाचा आहे यावर्षी, कारण की यावर्षी जर तुम्ही पेपर झालेले बघसाल तर AMVI प्री यामध्ये सुद्धा पिरियडिक टेबलवर एक प्रश्न आहे, टॅक्सच्या आपल्या लिपिकच्या मेन्समध्ये सुद्धा एक प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की 2019 हे वर्ष, जे काही 2019 हे वर्ष आहे हे मॉडर्न पिरियडिक टेबल वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे, कारण की मॉडर्न पिरियडिक टेबलला किती 100 वर्ष पूर्ण झालेत, ठीक आहे. त्यामुळे पिरियडिक टेबलचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते, ठीक आहे. हे जे काही आज आपण टॉपिक बघितला याची PDF तुम्हाला आमच्या ॲडव्हान्स MPSCच्या टेलिग्राम चॅनलवर ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ठीक आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि असाच जर एखादा तुम्हाला दुर्मिळ टॉपिक आढळला MPSCच्या पेपरमध्ये ज्यावर MPSC बार बार प्रश्न विचारत आहे, तर आणि तशा टॉपिकबद्दल तुम्हाला एखादं लेक्चर हवं आहे तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.